लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जयगुरु. समर्थांची जन्मभूमी मंगरुळ दस्तगीर, पेठ रघुनाथपूर येथे एक श्री समर्थांचं मंदिर आहे. त्या परिसरातील एक काही वर्षापूर्वीची घटना 2018 मध्ये घडलेली जी घटना आहे त्याचे साक्षीदार आहेत. एक व्यक्ती आपल्यासोबत आहे आणि प्रत्यक्ष दिगंबर पाटील चौधरी देऊरवाडी हे आपल्याला त्याचं सविस्तर वर्णन सांगणार आहे. दाजी जयगुरु. जयगुरु. जय लहानूजी बाबा. दादा तुमचं नाव सांगा सर्वात आधी. मूळ गाव मंगरुळ दस्तगीर. तर दाजी तुम्ही मला घडलेला प्रसंग सांगा. प्रसंग सांगा. हो. तर बाबा मी देवरवाडीला असताना हो. एकाएकी मला मंगरुळ दस्तगीरचं लगन लागलं. अच्छा, ध्यान लागलं. हां. कशामुळं का लहानूजी महाराजाची जन्मभूमी असल्यामुळं. हो. आणि कसं ध्यान लागलं का त्या गावाला आपण जाऊन लहानूजी लीलामृताच्या माध्यमातून लहानूजी सांगावा हो असं लगन लागलं. बरं. आता ते लगन लागल्यावर ते लगन मला काही सुधरू दे नाही. तर शेवट मी हा थैला उचलला. हो. थैला उचलला तर माझी पत्नी आडवी झाली. कुठं चालले म्हणे. मी आणलं मंगरुळ दस्तगीर. हो. कोण वैखीचं आहे. गाव पाहिलं का. मी आलं गावही पाहिलं नाही, वैखीचंही कोण नाही. हो. मग तुम्ही चालले हे कसं. हो. साधू लोक एकमेकाला चाटा देते म्हणे. हो. आणि तुम्हाला कोण जवळ करण रातचं बेरातचं जेवाल कुठं काय कुठं कराल. हो. तर मी तिला उत्तर नाही जात साईडला निघालो आणि चाललं गेलो बस स्टँडवर. तर धामणगावपर्यंत मस्त आलो मी. बरं. म्हणजे माझ्या मनात कोणत्याही गोष्टी कल्पना आली नाही. बरं. धामणगावपर्यंत. आणि दिवे लागले आणि धामणगावला गाडी लागली मंगरुळ दस्तगीरची. बरं. त्या गाडीत बसल्यावर माझी पत्नी जे मला बोलली ते सगळं मला आठवायला लागलं. साधू लोकांना हे लोकांना चाटा देऊन राहिले. तुम्हाला कोण जवळ करण, कोण येऊ देईन, कुठं राहान. पण मी काय त्यावेळेला लहानूजी महाराजाला विनंती केली हो. त्या बसमध्ये का बाबा मी तर कोणाला म्हणू नाही शकत हो. का बाबा मला रात्रभर राहू द्या. हो. पण तिथल्या एखाद्या कोणीतरी मला म्हणाव का तुम्ही रातभर आमच्या घरी राहिले तर बरं होईल. हो. अशी मी बाबाजीला विनंती केली. बरं. विनंती केल्यानंतर गाडी इथं आली. मोठं बस स्टँडवर उतरलो आणि चौकशी केली का जन्मस्थान आहे बुवा लहानूजी महाराजाचं तर एखादं मंदिर असेलच. हो. म्हणून विचारत या मंदिरात आलो मी. तर हे कृष्णराव भोयर हो. आणि यांचा मुलगा प्रशांत त्या पायरीवर बसून होते. बरं. हे काही नेहमीच येणारे नव्हते हो. त्यावेळेला 2018 पण हे कसे आले काय आले ते गुरुदेवाला माहीत. मी लहानूजी बाबाचं दर्शन घेतलं मूर्तीचं आणि यायला जय गुरु केला. तर हे काय म्हणतात का हो रातचे कुठं आले. मी म्हटलं आलो बा. कुठं असता. मी आणलं यवतमाळ जिल्ह्यात दारवा तहसीलमध्ये देवरवाडी गावात असतो म्हणलं. वैखीचं कोण आहे. मी आणलं वैखीचं कोणीच नाही. मग आता कोणाच्या घरी जाता. मी आणलं कुठंच नाही. कोणाला विचारीन कोणाचं अध्यक्षाचं घर विचारीन असं तर जाईन म्हणलं. हां तेही माहीत नाही म्हणलं मला. तर यांचा मुलगा काय म्हणते मग तो प्रशांत मी माझ्या बाबाले पोहोचून देतो घरी आणि तुम्हाला कुठं जायचं आहे तर नेऊन घालतो. पोहोचून देतो कुठं जायचं आहे तर. मग हे रस्त्याने यायची गाडी गेली इकडे. तर यांचा मुलगा यांना म्हणतोय या भरसाला म्हणतात मुलगा वडिलाला का ही मूर्ती जर आपल्या हे व्यक्ती आपल्या घरी रातभर थांबली तर जमेल का बुवा. तर यांचं म्हणणं आलं का विचारून पहा. तर त्याईनं मग तिथं मला थांबायला तिथं सांगितलं. तिथं मी थांबलो. थांबल्यानंतर यांची गाडी यायला बाबाला या पोहोचून दिलं आणि ते आले. गाडी उभी केली. कुठं जायचं म्हणे. मी म्हणलं मला काही माहीत नाही. अध्यक्ष कोणी असेल तर चाला. बसलो. अध्यक्षाच्या घराकडे गाडी लावली. तर यांचा मुलगा काय म्हणते तो प्रशांत भोयर रात्रभर तुम्ही आमच्या घरी जर थांबले तर बरं होईल. तर मी म्हटलं आता आपण अध्यक्षाच्या घराकडे आलो बा तर आपण त्यांना थोडंसं 2 शब्द बोलू जेवढं आहे म्हणतात. मग त्यांना भावराजी सवाला की आता नंतर माहीत झालं. अगोदर काहीच माहीत नव्हतं. ते बाहेर आले त्याला जयगुरु केला. बाबा म्हणलं मी तुमच्याकडे येऊन राहिलो होतो पण हे भोयर साहेब म्हणतात म्हणलं रात्रभर थांबा आमच्याकडे उद्या भेटता येते म्हणे. तर मग मी यांच्याकडे गेलो. बाबा गेलो तर बकेट पाट टावेल साबण पाय धुवाले पाय वगैरे धुतले. घरी जाऊन बसलो अंदर. तर पाणी आणलं प्यायले. त्या घरात 3च व्यक्ती होते आणि एक होतं बाळ. हां 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 यांचा मुलगा सुनबाई आणि हे
यांची म्हणजे मुलाची आई वारली होती आणि छोटा बालक. तर पाणी पिलो, पाणी पिल्यावर चहा घेता का दूध घेता म्हणे. मी म्हणलं काही जमते आपले, नाही आपल्याकडे दूधही आहे म्हणे. मग अर्धा शिंगल दूध द्या म्हणलं. दूध घेतलं आणि निवांत बसलो. तर यांचा झाला स्वयंपाक झाल्यावर म्हणतात जेवायला चाला. मी म्हटलं मला जेवा लागत नाही. ते म्हणे स्वयंपाक झाला जेवा लागते. तर मी म्हटलं बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल तर मी जेवतो, नाही जेवत नाही. हां, यांनी आडबेडे घेतले. पण मी म्हटलं मला रातचं रात्र मग परिचय नसताना तुम्ही मला घरी आणलं कसं? कोणी कोणाला घरी नेत नाही रातचं रात्र. तुम्ही रात्री मला घरी आणलं कसं याचं उत्तर पाहिजे. तर मी जेवतो, नाही जेवत नाही. यांनी आडेबेडे घेतले. पण मी म्हटलं मी जेवत नाही. शेवट याईनं सांगितलं का आम्ही स्वामी समर्थाचे भक्त आहो म्हणे आणि तुम्ही काही आम्हाला दिसले नाही. मी म्हटलं चला जेवायला. मग जेवलो. तर आता पुढं त्या बाईची आहे तर ती बाई जरी इथं आली तर त्याची होऊन जाईल. बरोबर. हां, हा प्रसंग घडला. हा घडला म्हणजे प्रसंग. सर्वात प्रथम तुम्ही मंगरुळ दस्तगीरमध्ये जेव्हा आले जन्मभूमीचा शोध घेत हो, तर तुम्हाला बाबाजीनं सगळं आश्रय व्यवस्था ह्या दादांच्या रूपानं लावून दिली. यांच्याकडे लावली. अच्छा. हां, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी कधी येत नव्हतो, देवळातही कधी म्हणजे अकस्मात येऊन गेलो. अच्छा. आणि आल्यानंतर मग त्या पायरीवर बसल्यानंतर मग हे दुरून त्या फाटकापासून आम्हाला दिसले. आणि माझा मुलगा प्रशांत काय म्हणतो, की बाबा म्हणते प्रत्यक्ष लहानजी बाबा आपल्या नजरेत पडून राहिले म्हणते. हो. तर म्हणते मग आम्ही ते जवळ आल्यानंतरच त्यांनी प्रशांतनी त्यांना विचारलं की म्हणजे बाबा तुम्ही कुठे असता का सर, मग इथं माहिती विचारली त्यांना. आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे बाबा म्हणे हे आतमध्ये दर्शनासाठी गेले लहानजी बाबांच्या म्हणजे मंदिरामध्ये आतमध्ये. आणि हा प्रशांत मला विचारून राहिला का बाबा म्हणते ही बाबा आपल्याकडे रात्रभर थांबल का, माझी इच्छा आहे म्हणते मला. सर्वांठाई एकच तत्व असते. तर तुम्ही स्वामी समर्थाचे जरी भक्त तरी तुम्ही त्या महाराजांच्या मध्ये सुद्धा स्वामी समर्थच पाहिले आणि आज तुम्ही बाबांचे भक्त झाला आहात. तर त्यानंतर मग तुमच्या गावामध्ये प्रथम लहानूजी लीलामृत पारायण सोहळा झाला एक छोटेखानी. आणि त्याच्यानंतर आज जे तुम्हाला जन्मस्थळावर पेठ रघुनाथपूरला ते हे मंदिर होतंच, आज खूप डेव्हलप झालं आहे. आणि आज जे तुम्हाला तुमच्या गावामध्ये मंगरुळ दस्तगीर इथे जन्मभूमीवर प्रत्यक्षात श्री संत शंकर महाराजांनी मंदिर बांधितलं, ते त्याचीच फलश्रुती आहे की तुमच्या गावामध्ये पहिले वातावरण निर्मिती झाली. लहानूजी महाराजांचं जन्म ठिकाण असून इथे काहीच त्याचा उहापोह नाही किंवा त्याची प्रचिती नाही. तर ते पुनर्जन्म झाल्यासारखा त्या गोष्टीचा. म्हणजे एखादं पालख्या गेल्या नावलौकिक आलं त्याच वर्षी. त्याच वर्षी एकाच वर्षी पालख्या गेल्या, एकाच वर्षी म्हणजे 2018 मध्ये माझा कार्यक्रम झाला इथं. आणि मी जे लहानूजी बाबाला विनंती केली कोणी एखाद्या व्यक्तीनं मला म्हणावं तर ते त्यांनी ऐकले हाक आणि यांच्या मार्फत त्यांनी ते काम केलं आणि रात्रभर मला जागा भेटली. आज अक्षरशः तुमचं गाव लहानूमय झालेलं आहे. श्री संत लहानूजी महाराज की जय.